सांगली रिक्षा 30,000ची आरटीओचा दंड चक्क ₹1,25,000. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना विलंब झाल्यास प्रत्येक दिवसाला ₹50 विलंब शुल्क आकारले जात आहे. जुन्या रिक्षांना हा दंड म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी स्थिती होत आहे. एका रिक्षेची सध्याची बाजारभावानुसार किंमत अवघी ₹30,000 असताना तिला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ₹1,35,000 दंड आकारणी निश्चित केली आहे. नूतनीकरणासाठीचा दंड रद्द करण्याची मागणी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाने राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे केली आहे. जुन्या वाहनाच्या नूतनीकरणासाठी विलंब केल्यास दररोज ₹50 दंड आकारला जातो. मोठी चारचाकी वाहने आणि रिक्षासारखी छोटी वाहने यांना एकसारखा दंड आहे आणि या आकारणीला मुंबई बस मालक संघटनेने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना परिवहन विभागाची दंडाची कारवाई योग्य ठरवली. त्याच्या आधारे 7 मेपासून दंड आकारणी सुरू झालेली आहे. ऑटो रिक्षा महासंघाने परिवहन आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की बस मालकांची याचिका गेल्या महिन्यात निकाली काढण्यात आल्यानंतर लगेच परिवहन विभागाने दंड आकारणी सुरू केली. या दरम्यान 2019 केंद्रीय सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने नवी वाहतूक अधिसूचना काढलेली आहे. त्यामुळे सध्याचे दंडाचे परिपत्रक निरर्थक ठरलेलं आहे. मंत्रालयाने वाहनांसाठी श्रेणीनुसार वेगवेगळे दंड निश्चित केले आहेत. त्यामुळे रिक्षांना दररोज ₹50 दंड आकारू नये, अन्यथा राज्यातील प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली जातील. निवेदन देण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष महेश चौगुले, राजेश रसाळ, रफिक खतीब, प्रकाश चव्हाण, फारुख मकानदार, तानाजी फडतरी, प्रदीप फराटे, अमोल चिंचणे, महेश सातपेकर, विनोद कमलाकर, अरुण कचरे, संदीप पवार, शिवाजी जाधव, मंजुनाथ मंटूर, बंडू यादवडे, खलील ढलाईत इत्यादी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.